तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. 1 मेची सुट्टी आहे आणि आपण आलो होतो खडकवासला डॅमला. आणखी 4-5 प्लेसेस इथून पुढे कवर करायच्यात. जवळ जापूरचा म्युझियम आहे, ते सुद्धा बघायचं आहे, जे की इंस्टाग्राममध्ये सध्या म्हणजे चांगलंच व्हायरल होतं आहे. सकाळचे जवळपास 9:30 वाजता आलो होतो आम्ही इथं. मस्त डॅमच्या जवळ बसलो, भेळ वगैरे खाल्ली, थोडं चिल केलं आणि आता इथून पुढे जातो जापूरचा म्युझियम बघायला. बघूयात आता हे म्युझियम कसं आहे. आत्ता एंट्री केली, 250 रुपये तिकीट आहे. तर आता जाताना बघूयात आपण की हे दिलेले 250 रुपये वर्थ आहेत की नाही आहेत. आतमध्ये एंट्री केल्या एक छोटंसं पहिल्यांदा एक आर्ट गॅलरी लागते आणि त्याच्या पुढं येऊन थोडंसं लेफ्ट साईडला बघितलं तर इथं फाउंटन दिसेल तुम्हाला. लांबून ह्या साईडला येत होतं, मला वाटलं इथं रिअलच आहेत, पण जवळ येऊन बघितलं तर रिअल नाही आहेत, हे क्राफ्ट आहे हा. तर इथं जवळपास 12 गॅलरीज आहेत. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं त्याचं वैशिष्ट्य आहे. तर आपण आता पहिल्यांदा जातो गॅलरी नंबर 1मध्ये, जे की कला दालन आहे. तर आतमध्ये जाऊन बघूयात आता. हे दुसरं सेक्शन आहे आर्ट प्लाझा आणि इथं बघितलं तर कृष्णचरित्र, त्यानंतर रामायण, अशा बऱ्याचशा पेंटिंग्स वगैरे इथं आहेत. म्युझियममध्ये तर ॲस्थेटिक गोष्टी आहेच, पण इथल्या खुर्च्यासुद्धा ॲस्थेटिक आहेत. तर आता आपण जातो सेकंड गॅलरीमध्ये आणि इथली एंट्रीज बघा तुम्ही. तर आता आपण जातोय तिसऱ्या सेक्शनमध्ये आणि इथं जे प्रभात हाऊस वगैरे होतं, जे पुण्यामध्ये सुद्धा बरंच काळ होतं, त्याबद्दलची माहिती आणि कलेक्शन आहे इथं सगळं. असे प्रोजेक्टर असायचे पहिले इथं, मोठे प्रोजेक्टर, आणि त्याच्या कॅसेटसुद्धा आहेत इथं. पहिल्यांदा ह्यावर मूवी चालायचे. ह्या सगळ्या वस्तू प्रभात स्टुडिओ होता, त्यामध्ये रिअलमध्ये यूज केलेल्या वस्तू आहेत ह्या सगळ्या. तर इथं टोटल 12 जे सेक्शन आहेत, त्यातले आता 3 बघितलेत आपण, जे की वर होते. इथं तिसरा होता, 1-2 ह्या साईडला आहे आणि 4 ते 10 आता खाली. इथं 1-2 सेक्शन आहेत आणि आणखी थोडं खाली गेल्यानंतर तिथं पण बरेचसे सेक्शन आहेत. तर आता 4 नंबरच्या सेक्शनमध्ये आलो होतो आपण, जिथे की बाळूमामा, माहीतच असतील बऱ्याच लोकांना बाळूमामा, त्यांचे मेंढरं आणि मेंढपाळ ह्यांचं आयुष्य कसं असतं, काय असतं, त्याबद्दलच्या माहिती देणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी किंवा थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी तुम्हाला इथं बघायला भेटतील. जसे की जन्म झाल्यानंतर असं पाळणा असतो, त्यानंतर ही घोंगडी वगैरे, ह्याचंसुद्धा किती मान आहे मेंढपाळांमध्ये, किंवा बाळूमामाच्या त्यांच्या आयुष्यातसुद्धा ह्याचा किती मोठा इम्पॅक्ट आहे, हे सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळतील. तर आता पुढच्या सेक्शनमध्ये जातो आहे आपण, सेक्शन नंबर 5, जे की आहे पैठणीसाठी. ह्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा पैठणी साड्या बघायला मिळतील, वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील त्यांचे, जसे की ह्या ठिकाणी लावलेले आहेत. अशा भरपूर पैठण्या आहेत, त्यांचे कलेक्शन आहेत आणि त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा इथं दिलेली आहे. आता जातो आपण सेक्शन नंबर 6मध्ये, जे की दागिन्यांचं सेक्शन आहे. आपल्या लहानपणी मी प्लास्टिकचे त्याचे खेळभांडे बघितले होते, पण आज इथं चांदीचे खेळभांडे दाखवत होतो मला. असे चांदीचे खेळभांडेचे, भातुकलीचे. तर इथं बॅक साईडला आलो होतो आम्ही. इथून बघितलं तर खडकवासला डॅमचा बॅक साईड दिसते ही, आणि इथं एक छोटंसं ऑडिटोरियम आहे. मला वाटतं छोटे मोठे फंक्शन वगैरे जर ह्यांचे काय असतील इव्हेंट वगैरे तर इथं होत असतील. असं बसायला पण ऑडिटोरियमसारखं, ओपन ऑडिटोरियम. आता जातात आपण 7 नंबरच्या गॅलरीमध्ये, जे की मला वाटतं बंगालच्या थीममध्ये आहे. तर आता आपण आलो आहे सेक्शन नंबर 8मध्ये, जिथे की तुम्ही हे बघू शकता, वूल वगैरे ठेवलेलं आहे. तर रॉ कसं असतं आणि त्यानंतर त्याच्या कोंगडीची प्रोसेस कशी होती, ती थोडीशी इन्फॉर्मेशन आहे इथं. तर आत्ता ह्या ठिकाणी आलो होतो आणि पेंटिंग बघितली इथली. पेंटिंग बघून पुढे जात होतो, पण नंतर इथल्या दादांनी सांगितलं की ह्यामध्ये स्टोरीसुद्धा आहे. तर ती हेडसेटमध्ये स्टोरी आहे
जर तुम्ही हेडसेट लावले तर कानात एक स्टोरी चालते आणि ती पूर्ण ह्या फोटोसोबत सगळी रिलेट आहे आणि स्टोरी एवढी छान आहे की म्हणजे ह्या जे मेंढी आहेत किंवा मेंढीचा उगम कसा झाला, त्यानंतर पार्वती आणि शंकर ह्यांच्याशी त्याचं काय रिलेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला आणि ऐकायला मिळतील. तुम्ही एक सिम्पल दिसताना एकदम साधा फोटो दिसतो, पण जेव्हा तुम्ही स्टोरी ऐकायला लागतात एकदम पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर सगळं चालू होतो. तर हा एक्सपिरियन्स करायला अजिबात विसरू नका इथं आले तर आता जातो आपण 9 आणि 10 ह्या नंबरच्या गॅलरीजमध्ये. तर आता 10वं सेक्शन बघून झालं आपलं आर्ट गॅलरीचं आणि आता आलो आपण इथं जत्राचं एक सेक्शन आहे. बाकीचं सुद्धा खूप मोठी स्पेस आहे इथं, तुम्ही बघू शकता. दुपारचे 1 वाजलेत, जवळपास 10:30 वाजता एंट्री केली होती आम्ही आणि आम्ही विचार केला होता की काय जापूरचा म्हणजे एक नॉर्मल म्युझियम असेल, जायचं बघायचं आणि मॅक्स टू मॅक्स 1 ते 1.5 तासात आवरून आपण बाहेर निघूयात. आता जवळपास 1-1.5 होत आला आणि आणखी आमचं म्युझियम बघणं संपलं नाही. आणखी 2-3 सेक्शन राहिलेले आहेत. एक की शिवमंदिर एक आहे, त्यानंतर सायकलची एक गॅलरी आहे आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे. म्हणजे ही एक म्हणजे मला वाटलं होतं की जसं बाकीचे म्युझियम बघितलं मी ते पूर्ण घरामध्ये किंवा वॉलच्या अंडर असतात, बट हे काइंड ऑफ ओपन म्युझियम पण म्हणता येईल. म्हणजे फील असं आहे की तुम्ही एखाद्या छोट्याशा वेगळ्या गावात गेला आहे आणि तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटत आहे, एक्सप्लोअर करायला भेटत आहे आणि जुन्या काळातल्या ज्या गोष्टी होत्या किंवा आपलं ग्रामीण जीवन कसं होतं त्याचीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्यामध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहेत त्यांनी. तर एक्सपिरियन्स तर सुपर एक्सपिरियन्स आहे. तर आता मंदिरात आलो आणि दर्शन घेतलं आहे. 1-1.5 वाजला आहे आणि भूक एवढी लागली होती, सकाळी फक्त भेळ खाऊन आलेलो आहे. तर नशिबाने प्रोटीन बार भेटला मला बॅगमध्ये, आता तो खातो आम्ही. तर मंदिराच्या बॅक साईडला आलतो आणि इथं बघू शकता तुम्ही खडकवासला डॅमचं बॅक वॉटर आहे. एवढा भारी व्ह्यू आहे इथून. तर इथं एका सेक्शनमध्ये आलो होतो आणि इथं असं आहे की म्हणजे धनगरांचे किंवा ग्रामीण भागात जे घरं असतात त्या टाईपचे पूर्ण इथं मातीने सारलेले बघू शकतात तुम्ही. भांडे वगैरे पण आहेत इथं सगळे, जे की ग्रामीण जीवन जसं असतं ते पूर्णपणे इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण आलो सायकलची दुनिया ह्या सेक्शनमध्ये, जे की ह्या ठिकाणचं सगळ्यात शेवटचं सेक्शन आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला आहे ना पूर्ण सगळ्या जुन्या बऱ्याचशा वेगवेगळ्या मॉडेलच्या सायकल बघायला भेटतील. तर हे होतं झापूरचा म्युझियम. नक्कीच 250 रुपीज ह्यासाठी वर्थ आहेत असं म्हणजे मला तरी वाटलं. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा की वर्थ इट आहे की नाही आहे आणि नक्की इथं याचा प्लॅन करा फॅमिलीसोबत. तर आता जोशीज मिनिएचर गॅलरीला आलो होतो आणि आज 1 मे आम्ही विचारच केला नाही आणि नेमकं आज बंद आहे. इथं गॅलरीच्या इथं दारात येऊन आता परत जावं लागणार आहे. ठीक आहे, चला आता बघूया दशभुजा गणपती मंदिर. तर दशभुजा गणपतीचे दर्शन आता झालेत आणि आता इथून आपण पुढे निघू. तर आता आरा हिल्सला आलेलो आहे आणि 6:30 वाजलेत. सनसेट पण होईलच आता. मगाचपासून मस्त बसलो होतो, धीरज पण आलता, गप्पा मारत बसलो होतो. आता जवळपास आवरल्यात गोष्टी इथल्या. सनसेट बघणार आहेत आता. सनसेट बघून नंतर मग व्लॉगचा इथंच एंड होईल. ह्या म्हणजे बघूयात आता पुढं आणखी सनसेट बघूयात. आता सनसेटसाठी टाईम लॅप्स लावून सनसेट बघूयात आपण. तर एकंदरीत हा होता आजचा दिवस. अशा प्रकारे आजचा दिवस आपण इथंच वाइंड अप करूयात. ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू नव्या व्हिडिओमध्ये नव्या ठिकाणासोबत. तोपर्यंत बाय बाय.